तर मंडळी ऐकलात ना हा आवाज? किती कुरकुरीत झालेले आहेत बघा आपले बटाटा आणि साबुदाण्याचे पापड. अगदी झटपट बनवून तयार होतात आणि मेजरमेंटचं तर अजिबात टेन्शनच नाही आहे. काहीही मेजरमेंट नाही आहे याच्यामध्ये. फक्त 2 गोष्टी आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत, ती म्हणजे साबुदाणे आणि बटाटा. याचं फक्त मोजून घेतलं एकदा की त्यानंतर आपल्याला इथे कसलंही मेजरमेंट नाही आहे. किती पाणी वापरायचं, किती काय करायचं, अजिबात कसली झंझट नाही आहे. अगदी डोळे बंद करून तुम्ही हे पापड बनवू शकताय आणि छानपैकी आपले हे पापड तयार झालेत बघा. एकसारखे झालेले आहेत. पातळ आपल्याला असे लाटताच येत नाही आपल्याला पोळपाटावर. त्या मशीनमुळे खूप सोपं झालेलं आहे आपलं पापड बनवणं आणि एकसारखे आपले हे पापड तयार झालेले आहेत. 2 दिवस आपण याला छान कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. त्यानंतर तळण्यासाठी आपले हे पापड रेडी होतात आणि उपवासासाठी आपल्याला अशा प्रकारे कुठले ना कुठले तरी म्हणजे बटाटा, साबुदाणे यापैकी कुठले तरी पापड आपल्याला साठवणीचे बनवून ठेवावेच लागतात. कारण उपवासाच्या वेळेस आपल्याला हे तळता येतात आणि घरातील इतर सर्वांना तर उपवासावेळी असे पापड लागतातच लागतात. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये. तर आजची आपली मस्त अशी साबुदाणा बटाटे पापडाची रेसिपी आहे. अगदी झटपट बिना मेजरमेंटची मस्तपैकी आपली रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. इथे मी 1/2 किलो साबुदाणे आणि अर्धा किलो उकडलेले बटाटे घेतलेत. तर साबुदाण्याआधी मी काय करणार आहे, पॅनमध्ये छान असे ना थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मिक्सरवर बारीक वाटता येतील आणि चांगली बारीक पावडर होईल याची, किंवा बारीक पीठ होईल. तर मी याला आता भाजून घेते. थोडेसे फुलले ना की मग आपण गॅस बंद करून घ्यायचा. पण याला खाली लागून देऊ नका, सतत थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे आपले साबुदाणे अजिबात लागणार नाहीत खालून आणि चांगले एकसारखे भाजून होतील. आता हे चांगले भाजून झालेले आहेत. आता मी याला ताटामध्ये काढून घेते. अगदी नॉर्मल थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण याला वाटून घ्यायचं. याची पावडर बनवून घ्यायची आहे. 2 वेळा मी याची वाटून घेते बघा याला. आणि वाटून घेतल्यानंतर आपण चाळणीमध्ये याला चाळून घ्यायचं आहे चाळणीमधून आणि मस्त असं आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे. आता आपली पुढची स्टेप काय करायची आपण, की हे बटाटे होते, बटाट्याला मी आधी 2 शिट्ट्या देऊन चांगले उकडवून घेतले होते. तर हे बटाटे मी आता चांगले किसून घेते. अजिबात यामध्ये लम्स वगैरे काही राहून द्यायचे नाहीत. आणि उकडून बटाटे किसून घेतल्यानंतर यामध्ये आपण साबुदाण्याचं जे पीठ केलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरवर वाटून घेतल्यात. यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आणि या मिरच्या मी यामध्ये घातल्यात. चांगली टेस्ट लागणार आहे आपल्या या पापडांना यामुळे. आणि त्यानंतर आपण मीठ घालायचं आहे अंदाजाने. मी इथे 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आता यानंतर आपण हे सर्व मळून घ्यायचं आहे. याचा मस्तपैकी घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि जर पाणी लागलंच तर आपण याला कोमट पाण्याचा हात फक्त लावायचा आहे. यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आणि फक्त हात लावायचा आहे कोमट पाण्याचा, त्यामध्ये पाणी घ्यायचं नाही आहे. आणि याचा आपण घट्ट गोळा मळून घ्यायचा. अगदी बटाट्यामुळे ना मस्तपैकी मळता येतं, अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे. आणि मळून झाल्यानंतर आपण याला उकडवून घ्यायचे. आता आपला बटाटा उकडलेला आहे पण आपलं साबुदाण्याचं जे पीठ आहे ते काही शिजलेलं नाही आहे, त्यामुळे आपण याला उकडवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा मी थोडंसं यामध्ये ना पीठ पसरवून घेते आणि मी बाजूला गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये आपण हे भांडं ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटासाठी आपण याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे, चांगलं उकडवून घ्यायचं आहे. आणि बघा 5 ते 7 मिनटं मी चांगलं उकडवून घेतले आणि त्यानंतर आपलं हे पीठ चांगलं शिजलेलं आहे आणि खूप गरम आहे. पण ह्याला गरमच आपल्याला पापड करावे लागणार आहेत. मी थोडंसं ना उलटण्याने ह्याला काढून घेते, म्हणजे एकत्र करते. आणि थोडंसं जर पाण्याचा हात लावून जर आपण मळून घेतलं ना तर गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे पापड बनवता येतील. कारण पीठ थंड झाल्यानंतर आपल्या पापड फाटतात, त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पीठ बनवायचं आहे. त्यामुळे मी थोडा पाण्याचा हात लावतच गरम पीठ मळते. थोडंसं ही गरम असतानाच आपल्याला करावं लागणार आहे, हाताला भाजेल, पण याला पर्याय नाही आहे.
तर गरम गरम असल्यामुळे ना थोडं म्हणजे खूपच भाजते, पण मी थोडंसं पाण्याचा हात बुडवते आणि नंतर मग करून घेते. आणि याची आता गोळी करून घेते बघा. थोडंसं तेलाचा हात लावायचा, आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिकटणार नाही जास्त हाताला. आणि याची गोळी बनवून घेते. आणि महत्त्वाचं, पापड करायचं हे जे मशीन असल्यामुळे खूप सोपं झालेलं आहे. पापड जेव्हा एकटा आपण जेव्हा असतो त्यावेळेस तर आपल्याला झटपट असं ह्या मशीनमुळे पापड 15 ते 20 मिनिटात आपले हे सर्व पापड बनवून तयार होतात. अगदी झटपट या मशीनमुळे आपले पापड तयार होतात आणि एकसारखे बघा पातळ झालेले आहेत. एकसारखे आपल्याला पोळपाटावर काय अशा प्रकारे लाटता येणं शक्यच नाही आहे, कारण इतके छान आणि एकसारखे आपले हे पापड तयार झालेले आहेत. या पापडांना आपण 2 दिवस छान असं कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. 2 दिवस चांगले वाळले की मग आपले हे पापड तळण्यासाठी तयार आहेत. कारण आता जर आपण चांगले वाळवलेत ना, तर नंतर ह्या पापडांना कीड वगैरे लागणार नाही किंवा खराब होणार नाहीत. त्यामुळे आत्ताच आपण यांना चांगलं 2 दिवस किंवा 3 दिवससुद्धा तुम्ही उन्हामध्ये वाळवले तरीसुद्धा चालतात. यानंतर वाळवायची काही गरज नाही. आपण पॅक करून डब्यामध्ये घालून ठेवलेत तर आपल्याला वर्षभर हे पापड छान असे पुरतात. आणि मस्तपैकी आपले हे पापड 2-3 दिवस वाळवलेत आपण, आणि त्यानंतर बघा अजिबात वाकडे तिकडे होत नाहीत, अजिबात छान आपले हे पापड तयार झालेले आहेत बघा. आणि यानंतर आपण याला काय करायचं, तळून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत होतात बघा. थोडेसे तळताना वाकडे होतात, पण आतल्या बाजूने पण ते भाजलेले असतात, भाजले जातात, तळले जातात. त्यामुळे खूप छान टेस्ट लागते या पापडांची. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. उपवासासाठी आपल्याला अशा प्रकारे काही ना काहीतरी पापड हवे असतात, बनवायचेच असतात. तर हे पापड तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. एकदम कुरकुरीत आपले हे पापड बनतात बघा. किती खुसखुशीत झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. इतके छान आणि मस्त असे आपले पापड तयार होतात. ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.